नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक मुंबई ते नागपूर या दोन्ही शहरांमधील प्रवास आता अधिक सुलभ आणि जलद होणार आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा अखेरचा टप्पा आज वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या अंतिम टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं। इगतपुरी ते ठाणे दरम्यानचा 76 किलोमीटरचा टप्पा सुरू झाल्यामुळे आता मुंबई ते नागपूरचा प्रवास फक्त 7 ते 8 तासात पूर्ण करता येणार आहे। हा महामार्ग केवळ देशातील सर्वात लांबच नाही तर सर्वात रुंद ट्विन टनल आणि तब्बल 22 मजली उंचीच्या व्हायडक्ट ब्रिजेससह तयार करण्यात आलेला हायटेक महामार्ग आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे हा महामार्ग केवळ वाहतुकीसाठी नाही तर राज्याच्या 15 जिल्ह्यांच्या विकासासाठी एक इकॉनॉमिक कॉरिडॉर ठरणार आहे। मराठवाडा आणि विदर्भात खरी समृद्धी घेऊन येणारा हा महामार्ग महाराष्ट्राला नव्यानं रिडिफाईन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। औद्योगिक व कृषी समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।